कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू। बाबा तुम्ही चहा घेत नाहीयेत? आकाशराव माझा आत्ताच झालंय म्हणून नाही घेत आहे मी। आणि काय आहे ना, ह्याला कितीही वेळा चहा द्या हवाच असतो, निमित्त शोधत असतात। नाही घेत आहे आता। बाबा अहो तुम्हाला ते जमिनीचं का नाही सांगितलं? नाही तुम्ही सांगितलं असं आपल्या वकिलांची मदत घेता आली असती ना। नाही काय ना आकाशराव, आपणच आपल्या कामात एवढे बिझी असतो ना की उगाच कशाला तुम्हाला त्रास द्यायचा ना, म्हणून म्हटलं की राहू दे, नाही सांगितलं मी। पण काय आहे की वसूला ते कळलं ना, म्हणून मग नाईलाजानं सांगावं लागलं। नाही बरं केलं। बरं तुम्ही कसे जाणार आहात, बसने की? नाही नाही, ते गाडी सांगितलं ना येईल इतक्यात। हो आणि काही लागलं तर कॉल करा मला। हो हो हो, नक्की नक्की। चला मी निघतो आता, उशीर होतोय। आई बाबा येते मी, पण आता उशीर होतोय मला। वसू बाळा, अगं सेफ साईड म्हणून मी तुझ्याबरोबर येतो ना वाटल्यास। नाही बाबा, तुमच्या आधीच तब्येत बरी नाहीये, मी करते मॅनेज, नका काळजी करू। पण नीट जा, आणि तिकडे पोहोचलीस की आम्हाला फोन कर। येते, बॅग येते, काळजी घे। हा नीट जा। अरे या डब्बा तर गाडीतच विसरलाय। रिक्षा या तर म्हणाल्या तिघेही गाडीने पुण्याला जाणार आहेत, मग या रिक्षाने कुठे चालले आहेत, तेही एकट्या? फोन करायला पाहिजे। हॅलो, वसुंधरा तुम्ही गाडीत डबा विसरला, तुम्हाला प्रवासात लागणार असेल ना, मी घेऊन येऊ का? अहो नाही नाही, नको नको, उगाच तेवढ्यासाठी येऊ नका, डबा इतकं काही महत्वाचं नाहीये, आम्ही निघालोय। ठीक आहे। ओके, ठेवते। माझ्याशी खोटं बोलून वसुंधरा कुठे चालले असतील, बघायला पाहिजे। काय झालं असेल नक्की? वसुंधरा अशा न सांगता चालल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे। वसुंधरा कोणत्या संकटात अडकल्या नसतील ना, काहीच कळत नाही। दादा बस, पुढे थांबवा। बस 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 दादा बस, हे घ्या दादा, हे घ्या पैसे। दादा पुण्याला जायचं, जाऊ शकतो। वसुंधरा कॅबने कुठे चालल्यात? दादा दादा जरा विचारायचं होतं, या गाड्या कुठे चालल्यात? ह्या गाड्या पुण्याला जातात आणि मी पण आता पुण्यातूनच आलो आहे। का, काय झालं? नाही जरा
तेवढंच विचारत होतं. थँक्यू. वसुंधरा पुण्याला का चालले असते? हा हॅलो बोल ग. पार्टी? अरे मग मी येणार ना. मी करते ग ते मॅनेज. मी खूप एक्सायटेड आहे. पार्टी आई तुम्ही कशाला त्रास घेतला? बस ग बस बस बस. काय आहे, तुझी मोठी जाऊ ती घरात नाहीये नेहमीप्रमाणे आणि अवनी कामात व्यस्त आहे नेहमीप्रमाणे. म्हणून मी आपला करून आणला झालं मिश्र भाज्यांचा उपमा. मिश्र भाज्या म्हणजे? हा म्हणजे भाज्यांचा उपमा, भाज्या घातल्यात त्याच्यामध्ये. यात हो, कारलं सुद्धा घातलं तुझ्या तब्येतीसाठी. कारलं? हो अरे वा छान. हो आवडेल तुला. आणि ऐक ना, मी खाली पोथी वाचायला बसणार आहे. हे खाऊन झालं की तू ये ऐकायला. हा पण आधी ते संपव. हो हो. बोल बच्चा, कशी आहेस तू? कशी असणार आहे? या बहिणीनं जाम वैताग आणलाय. डोक्यात सत्या मम्मा ही माझ्या. सतत काहीतरी बिनसलेलं असतं तुझं. बर मला एक सांग, ती वसुंधरा कुठे? बाहेर गेली कुठेतरी. दिवसभर नसणारे घरात. बरं झालं डोक्याला ताप नाही. तनया, असं कसं करू शकतेस ग तू? हे बघ, तिच्यावरती बारीक लक्ष ठेव. गाफील राहून चालणार नाही. अगं मम्मा लक्ष ठेवायला लागेल म्हणजे? मी कसं ठेवणार आहे तिच्याकडे लक्ष? आधीच ही म्हातारी ना दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवून असते. आता त्यात मी वसूवर कसं लक्ष ठेवायचं? अगं मम्मा यार मला जाम वैताग आला या प्रेग्नन्सीचा. मी आहे ना, मला कंटाळा आला. मी चालले मैत्रिणींबरोबर पार्टी करायला. फक्त निगेटिव्ह बोलत राहतो. पार्ट्या करते म्हणे. निकर, तुला जे काय करायचं असेल ना ते कर. अगं मम्मा मम्मा. अरे कट काय केलाय मी फोन? मम्मा म्हणणं आजकाल अशी का वागायला लागली मला कळतच नाही बाबा. सगळं ना सगळं अवघड होऊन बसलंय. मारू ते तिकडं. गेली सगळे खट्टा. गेट रेडी फॉर द पार्टी. दादा त्या CNAच्या प्रोजेक्टचं काय झालं? अरे ती मीटिंग करायची आहे, सारखी पोस्टपोन होते. हां, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सरगरांच्या प्रेझेंटेशनचं काय अपडेट? ते सुद्धा करायचंय. कसे 1-2 मीटिंग लाईनअप आहेत ना, त्या झाल्यानंतर मग मी करायला घेईन. आता अरे एवढा वेळ लावून कसं चालणार आहे? 2 दिवसात डील फायनल करायची. वी हॅव टू हरी अप. टाइम नाही आपल्याकडे. अखिल हो, पण आपण अजून व्हेरिफिकेशन प्रोसेस कुठे सुरू केली आहे? ती करायला वेळ लागेल ना, आणि ती झाल्याशिवाय आपल्याला डील फायनल कशी करता येईल? आता काय व्हेरीफाय करायचं आहे? मी सांगितलं ना, मी सगळं व्हेरिफिकेशन केलंय म्हणून. अरे पण एकदा आपण आकाशशी बोलून घेऊया. एक मिनिट. आकाश दादाचा काय संबंध इकडे? नाही, तो तुला अशी काही इन्फॉर्मेशन देणार आहे जी मी तुला दिली नाहीये. काय तुला काय वाटतं मी काही लपवतोय? तुला विश्वास नाही माझ्यावरती? विश्वास नसेल ना तरी हरकत नाही. तुम्ही दोघं नका येऊ. मी एकटा जाईन, मी एकटा हँडल करेन सगळं. अरे अखिल तसं नाहीये. हे बघ, हे सगळं क्रॉस चेक करण्यासाठी आकाश दादाला यात इन्व्हॉल्व करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.